नमस्कार मित्रांनो. काहीतरी मोठं होण्याची तयारी चालू आहे. तुम्ही बघू शकता की 2 दिवस आधीच माननीय पंतप्रधानांनी आपल्याला लोकसभेत त्याबद्दल सूचना दिल्या. विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आज मीडियाला बोलताना त्याबद्दल बोलले. एक नवीन लॉकडाऊन कदाचित आपलं लागू शकते. कोविड-19 सारखं हे लॉकडाऊन नसेल, पण याला आपण एनर्जी लॉकडाऊन म्हणू शकतो. जागतिक परिस्थिती सध्या बदलत चाललेली आहे. तुम्ही बघू शकता मिडल ईस्टमध्ये जे वॉर झालं, त्या वॉरमुळे एनर्जी प्रोड्यूस करणारे जे देश आहे तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणावर डॅमेज झालेलं आपल्याला पाहायला मिळतो. तर याचे पडसाद आपल्यावर काय उमटतील? तर याचे पडसाद आपल्यावर उमटतील की पेट्रोलच्या किमती मोठ्या प्रमाणावर येण्या काळात वाढू शकतात. जसं की आपल्या शेजारील देशामधल्या तुम्ही बातम्यावर बघू शकता की श्रीलंकेमध्ये फक्त पब्लिक ट्रान्सपोर्टसाठीच पेट्रोल अवेलेबल होतं आहे. पाकिस्तानमध्ये तर लॉकडाऊन ऑलरेडी लागलेलं आहे. तसंच काहीतरी भारतातसुद्धा होण्याची तयारी आहे. लोकसभेच्या अधिवेशनामध्ये याबद्दल पंतप्रधानांनी सांगितलं की बिग थिंग इज कमिंग, म्हणजे काहीतरी मोठं होणार आहे. तर असंही होऊ शकते की तुम्हाला प्रायव्हेट लोकांना पेट्रोल कमी करून फक्त पब्लिक ट्रान्सपोर्टसाठीच पेट्रोल राहतील. गॅस फक्त ह्या पब्लिक सरकारच्या यूजसाठीच राहतील. तर थोडं प्रिपेअर होण्याची आपल्याला गरज आहे. पॅनिक करून चालणार नाही, पण थोडी काळजी घेऊन किंवा आपण त्याला म्हणू शकतो की गरज असेल तरच वापरून आपण हे करू शकतो, म्हणजे त्याला वाचवू शकतो. धन्यवाद.